बाय द वे आपल्याला आता मुलाकडच्यांपेक्षा 10 स्टेप पुढे राहायचं. चला लगेच. डान्स स्टेप बद्दल बोलतेय मी. आपला फॅमिली डान्स त्यांच्यापेक्षा एकदम जबरी झाला पाहिजे. जबरी म्हणजे जबराट होणार, तू काळजी करू मी नको. पटकन हात धुवून येते. हात कशाला धुवायला पाहिजे? ही बघ हे माझी मुलगी जयाप्रदा आहे ही. बाकी नवीन सगळं काढायची. हळू नाच, काहीतरी लचके बिचके कुठेतरी. काय चाललंय तुमचं? एवढ्या फास्ट गाणं नाचायची काही गरज आहे का तुम्हाला? तुझा प्रॉब्लेम काय नेमका? ते नाचते हा प्रॉब्लेम आहे का फास्ट गाण्यावर नाचते हा प्रॉब्लेम आहे? दोन्हीला आहे. आता ह्या एक मिनिट गप्प बसू. तुम्ही थांबा जरा. अरे आदरणीय माता पिता, आपण सर्व कुटुंबजन इथे आजीच्या डान्सवर चर्चा करायला जमलोय का? नाही. आपल्या फॅमिली डान्स साठी जमलोय. हात धुते. विसरले मगाशी याच्या नादात. पण हे तू म्हणतेस खरं रिहर्सल सर, छानच कसं काय आपली फॅमिली जरा अपूर्ण वाटते नाही का? अपूर्ण वाटते, पण जो मेंबर ऍब्सेंट आहे त्याला डान्स यायला हवा ना. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ क्रिकेटर. बाबा, डान्स करणं म्हणजे क्रिकेटची बॅट हातात घेऊन वाकडे तिकडे फिरवणं इतकं सोपं नाहीये. अरे बापरे. आता ती गांधील माशी गपचूप बसले खोलीत, तर तुम्ही कशाला चिडवताय? तुम्ही दोघं ना विचित्र प्राणी आहात. मग सॉरी, इट्स ओके. 140च्या स्पीडने येणाऱ्या सीझन बॉल समोर फटाशी उभी राहून दाखव. अशी 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 कोंबडी सारखी नाचशील ना, परत आपल्या क्रिकेटची तुझ्या त्या डान्सची बरोबरी नाही करायची. समजलं? ओके माझ्या मलिंगा. आता येशील ना माझ्या लग्नाला? गाडी घेऊन जाणार असेल तर. तू भी क्या याद रखेगा मेरे छोटे भाई. दिलीप चल. आलीच ना लाईनवर. मी लाईनर आली. सॉरी पण बोललं खोटारडं. सॉरी कोणाची दृष्ट लागो ग या बहीण भावंडाचा ग शोना माझ्या. आई आई काय झालं? अगं तू रडतेस का? आता थोडेच दिवस आहे ना इथे आपल्याकडे, मग काय बोर उडून जाशील त्या अंकुरकडे चिमणीसारखी. आई काय ग, लग्नाच्या दिवशी पाठवण्यासाठी काही शिल्लक ठेवणारच की नाही ग? चला यार, आपल्याला डान्स करायचे ना. मी काय करायचं आपण? कसं आहे असं? नाश्ता कर ना. अगं आता प्रॅक्टिस करायची ना. भूक लागली ग. अगं असं काय करते, ठरव ना तू. एवढं काही करायला नाही. माझी पण लेक येते. तुमची काय